अडकलं, संपला विषय तुमचा आता, संपला विषय. काय सांगतो खरंच तर. आता पुढच्या स्टॉपला. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी आहे आता पुणे रेल्वे स्टेशनवर आणि आज आपण प्रवास करणार आहोत नव्याने सुरू झालेल्या 20676 पुणे कोल्हापूर वंदे भारत रेल्वेने. चला मग, आजचा प्रवास खूप सुंदर होणार आहे. 327 किलोमीटरचं अंतर आहे आणि आजचा प्रवास कसा होईल पाहूयात. चला प्रवासाला सुरुवात करूयात. काहीसं असं आहे पुण्याचं रेल्वे स्टेशन. रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी आपल्याला स्वच्छता असलेली पाहायला मिळेल. तर पाहू शकता आपली ट्रेन ही भगव्या रंगामध्ये. आधी आपण पुण्यापासून मुंबईपर्यंत पांढऱ्या रंगाच्या वंदे भारतने प्रवास केला होता आणि यावेळेस भगव्या रंगाच्या वंदे भारतने पुणे ते कोल्हापूर असा आपण आज प्रवास करणार आहे. तर C5 हा जो डबा आहे याच्यामध्ये आपली सीट आहे 74 नंबर. एकंदरीत अशी ट्रेन आहे आपली. समोर बऱ्याचशा गोष्टी, तिथं कॅन्टीन आहे मागे. गरम गरम जेवण वगैरे काय असेल तर आपल्याला मिळेल. फूड इन्क्लुडेड आहे ऑलरेडी. CCTV कॅमेरे वगैरे बसवले आहेत वरती. वॉशरूम वगैरे आहे. हा जो दरवाजा ऑटोमॅटिक बंद झाला आहे तो ऑटोमॅटिक उघडतो. तर अशा आहेत सीट. अशी सीट फोल्ड पण करू शकता तुम्ही, जसे आता हे बसलेत. याच्यामध्येच आपला सीट नंबर 74 आहे. ते मध्ये जे बसतात त्यांच्यासाठी बघा टेबल वगैरे ठेवलेले. 74 नंबर आपला, हे पहा 74 नंबर विंडो साईड. ही आहे आपली आजची सीट. तर या सोमवारपासून म्हणजे परवापासूनच या ट्रेनची सुरुवात झालेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि लगेच बुधवारी म्हणजे काल गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मी आज लगेच या ट्रेनचं तिकीट बुक केलं आणि आपण आज या ट्रेनचा प्रवास करणार आहे. ट्रेनबद्दल बोलायचं जरा तर बघा, अशा पुशबॅक सीट आहेत. पुशबॅक सीट आहेत आणि इथे चार्जिंगसाठी चार्जिंग पोर्ट लावलेला आहे, पोर्ट दिलेला आहे बघा. हा आहे चार्जिंगचा पोर्ट आणि इथे रीडिंग लॅम्प दिला आहे. इथे दिसेल बघा, हे बघा रीडिंग लॅम्प आहे. रीडिंग लॅम्पची काही गरज पडणार नाही तशी. हा जेवणासाठी ट्रे दिला आहे. जर काही खायचं असेल किंवा आपल्याला काही फूड दिलं त्यांनी तर आपण ते खाऊ शकतो. इथे पेपर ठेवण्यासाठी आहे. पाय ठेवण्यासाठी लेग रेस्ट, पाय ठेवण्यासाठी, सामान वगैरे ठेवण्यासाठी बघा बरीच मोठी जागा आहे. हे आपत्कालीन तुम्हाला जर चालकाशी बोलायचं असेल ना तर तुम्ही डायरेक्ट इथून बोलू शकता. आता हे दरवाजे ऑटोमॅटिक बंद होतात बरं का. जर तुम्ही बाहेर राहिलात, काही कामानिमित्त जरी गेलात स्टेशनच्या बाहेर, दरवाजे बंद झालेत तर मग कोणीही उघडू शकत नाही. बघा लाईट पेटते तर दरवाजे बंद होते. बंद. ते जे राहिले ते राहिलेच.
स्टाफ वगैरे आहे आपल्या मदतीसाठी. ट्रेनची 2 वाजून 15 मिनिटांनी सुटण्याची वेळ आहे आणि बरोबर टायमिंग झालेला आहे. वेळेवर आपली ट्रेन सुटते. निघाली आपली ट्रेन बरोबर वेळेवर. बरेचसे प्रवासी या ट्रेनचा व्हिडिओ काढतात आणि आपण या ट्रेनने प्रवास करतो. किती मोठी गोष्ट आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ही छोटी पाण्याची बॉटल दिलेली त्यांनी. अजून काय काय ते दाखवतो. स्पीड घेतली आपल्या ट्रेनने आता. वा, जबरदस्त पिकअप. भारतीय रेल पुणे जंक्शन, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. वंदे भारत एक्सप्रेस पुणे जंक्शन स्टेशनवरून चढणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्वागत करते. सर्व प्रवाशांचे म्हणजे तुमचे आणि आपल्या सर्वांचे स्वागत करते. स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का काय मिळतोय आता. पेपर मिळणार आहे वाचण्यासाठी. बघू काय कोणता पेपर आहे. द टाइम्स ऑफ इंडिया. बरंच काय मिळणार आहे. पेपरच नाही, बरंच काही खाण्यापिण्यासाठी पण सगळ्याच गोष्टी आहेत. कसं आहे, इनॉग्रेशन म्हणजे नवीन सुरुवात झाली परवा दिवशी आणि लगेच आपण या ट्रेनने प्रवास करतो. त्यामुळे प्रवाशांची संख्या पण तेवढी नाही आहे. प्रवासी आहेत बघा, रिकामीच आहे बऱ्यापैकी ट्रेन. पुढील स्टेशन सातारा समोर दाखवतो. डायरेक्ट आता पुण्यावरून साताऱ्यामध्ये ट्रेन थांबेल. या प्रवासामध्ये आपल्याला एकदम छान असा निसर्ग पाहायला मिळणार आहे. बरेचसे बोगदे आहेत आणि संपूर्ण हिरवागार परिसर आहे. पावसाळ्यामुळे पाऊस तर नाही आहे पण निसर्ग एकदम क्लास आहे. याच्या आधी आपण कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत रेल्वेने प्रवास केला होता. यावेळेस वंदे भारतने आपण प्रवास करतो. ट्रेनच्या या खिडक्या खूप मोठ्या मोठ्या आहेत, त्यामुळे बाहेरचा परिसर बघण्यासाठी आपल्याला काही त्रास होणार नाही. स्वच्छता ही वेळोवेळी केली जाते. ट्रेनचा आपला रूट कुठे कुठे ट्रेन थांबणार आहे आपली बघा. पुणे जंक्शन, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी. पुणे ते कोल्हापूरपर्यंतचं अंतर हे 326 किलोमीटरचं आहे आणि 326 किलोमीटरच्या अंतरासाठी आपण दिलेली रक्कम आहे 955 रुपये, ज्यामध्ये जेवणाचा समावेश आहे. इकडे दुसऱ्या बाजूचं काम चालू आहे बहुतेक. आणखी एक बोगदा.
आता आपण आलो आहे ट्रेनची जे इथून पाहूयात थोडंसं असं. पाहू शकता ही सुविधा भारी केलेली. तर अशी सुविधा आहे. समोरचा सीन बघण्यासाठी पण आपल्याला जागा अवेलेबल करून दिली त्यांनी. हे आहे दिव्यांग व्यक्तीसाठी बनवलेले वॉशरूम. तर बहुतेक कोणतरी गेलेले, जाऊ देत. आपल्या ट्रेनमुळे दुसऱ्या ट्रेनला थांबवले. बहुतेक ही महाराष्ट्र एक्सप्रेस असावी. पाहू शकता प्रायोरिटी किती दिली जाते आपल्या ट्रेनला. गरीब रथ एक्सप्रेस आहे कोणती तरी. आणि जेजुरीचं रेल्वे स्टेशन आपण आता स्किप करतोय. दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जेजुरीगड. पाहू शकता स्किप करतो ते नीरा रेल्वे स्टेशन. पुण्यातून कोल्हापूरसाठी ही आपली जी ट्रेन आहे ती बुधवार, शुक्रवार आणि रविवार या 3 दिवस, हे 3च दिवस धावते. पाहू शकता 98च्या स्पीडने आपली ट्रेन पळते आता. प्रवासाला 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. म्हणजे जेमतेम 1.5 तास होऊन गेला. अजून काही खायला मिळालं नाही आहे. भूक लागली पण जोरात.
इकडे समोरून असा वळसा घालून आपण असंच त्या समोरच्या डोंगराच्या बोगद्यातून आलोय. कसं आहे वातावरण? 74. आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था झालेली. बघू आता काय काय दिलं त्यांनी याच्यामध्ये. तर बघू शकता हे चहा बनवण्यासाठी आपल्याला चहाचं किट आहे आणि मफिन दिलं त्यांनी खाण्यासाठी. छोटा केक टाईप आहे. फ्रुटी दिली आणि हे स्वीटमध्ये सोनपापडी, यात समोसा आहे आणि हे नमकीन. चहासाठी हे जे दिले ना याच्याऐवजी ऑलरेडी जो बनवलेला चहा असतो ना तो दिला असता तर परवडला असतं जरा जास्त. आता हे आपणच बनवायचं म्हटल्यानंतर वातावरण थोडंसं ढगाळ वातावरण झालं आहे. मस्त एक नंबर झाला समोसा. मी आता पण स्किप केले वाटर. खायच्या नादात लक्षातच राहिलं नाही. तर दिले त्यांनी गरम पाणी करून आणि आपल्याला हे मिक्स करायचे आता मसाला फ्लेवर आणि आपला चहा आपणच बनवायचा आता. झाला आपला चहा तयार. तर बघू कसा लागतोय पिण्यासाठी. थोडासा गोड हवा. गोड पाहिजे होता थोडासा, जास्त गोड नाही. एक्स्ट्रा साखर दिली असती त्यांनी सोबत तर परवडलं असतं. आता ते मफिन जे दिले ना त्याच्यासोबत खातो, त्याच्यासोबत चहा पितो. बरेचसे प्रवासी आहेत म्हणजे आपले आता ट्रेनचे व्हिडिओ काढतात. पाहू शकता. ते पाहू शकता आता पण आलो आहोत सातारा. तर पुण्यातून निघाल्यानंतर 146 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून आता आपण साताऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि छान अशा भगव्या रंगामध्ये आपली वंदे भारत ट्रेन. जास्त वेळ बाहेर थांबू शकत नाही कारण की लगेच ऑटोमॅटिक दरवाजे बंद झाल्यानंतर आपले वांदे होतील. त्यामुळं आतूनच जे बोलायचं ते बोललेलं बरं.
तर निघालो आपण साताऱ्यामधून. 10 मिनटे थांबल्यानंतर आपली ट्रेन निघाली. हे आहे ट्रेनचे वॉशरूम. स्वच्छ अशी काच आहे. पाणी आहे, सोप आहे. एवढा पाऊस पडून सुद्धा नदीला जास्त पाणी वाटत नाही, कमीच पाणी दिसतंय. अजून एक ट्रेन थांबवली बघा आपल्यासाठी. या ट्रेनच्या आधी आपल्याला प्रायोरिटी दिली बघा. आपल्या वंदे भारत ट्रेनची स्पीड बघू शकता. 109-110च्या स्पीडने धावते आपली आत्ताची वंदे भारत. बाहेरचा परिसर असं वाटतच नाही की 109-110च्या स्पीडने ट्रेन धावते असं. तर 204 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून आपण कराड रेल्वे स्टेशनला आलो आहे आणि 4 मिनटे उशिराने ट्रेन आपली कराडमध्ये पोचली. कराड हे सातारा जिल्ह्यातीलच एक तालुका आहे आणि इथला ते आपली ट्रेन लागली. जास्त वेळ इथे ट्रेन थांबणार नाही. 2 मिनटाचा टायमिंग आहे. चला जाऊ ट्रेनमध्ये. की या साईडला जे स्टेशनची नाही का रूपरेषा भारी केलेली, भिंतींवरती असं प्राण्यांचं पक्ष्यांचं डिटेलमध्ये चित्रीकरण केलेलं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2ला जर आपली ट्रेन लागली म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 1ला कोणती तरी ट्रेन येणार असावी. 3 मिनटे थांबून आपली ट्रेन कराड रेल्वे स्थानकातून निघालेली. या रेल्वेसाठी बऱ्याच लोकांचं नाही का आकर्षण भरपूर आहे, जो तो कॅमेरा घेऊन या रेल्वेला शूट करण्याचा प्रयत्न करत आहे. पिकअप बघू शकता. स्टेशनच्या बाहेर जायच्या आधीच किती पिकअप घेतला ट्रेनने. कोल्हापूर गोंदिया म्हणजे ही महाराष्ट्र एक्सप्रेस आहे समोर लागलेली. त्या ट्रेनला थांबवून ठेवलेलं आपल्या वंदे भारत ट्रेनसाठी. बरेचसे लोक आपल्या ट्रेनचं शूटिंग घेतात, पाहू शकता. कोणतं स्टॉपिंग माहिती नाही. समोर दिसणाऱ्या ट्रेनने आपण प्रवास केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन या ट्रेनचा व्हिडिओ बघू शकता.
तर 239 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून आता आपण आलो आहोत किर्लोस्कर रेल्वे स्टेशनवर आणि 8 मिनिटे उशिरा आपली ट्रेन किर्लोस्कर रेल्वे स्टेशनला पोहोचलेली आहे. माझ्या मागे पाहू शकता एकदम नवी कोरी वंदे भारत ट्रेन. 2च मिनिटाचा टायमिंग आहे. ट्रेन सुटायच्या आधी आपण ट्रेनमध्ये गेलेलं बरं. Doors are closing. हा माणूस अडकलेला दरवाजे बंद हो रहे हैं. अडकले. संपला विषय तुमचा आता. संपला विषय. काय सांगतोय? खरंच तर आता पुढच्या स्टॉपला वाचले वाचले. तिकडचा दरवाजा बंद झाला. आज कुठे फिरताय? सापडलेच होते. तेच म्हणत होतं तुम्ही अडकले आता. सेन्सर आहे त्याला यायचे नाही, सेन्सर तर आपलं नाही. दरवाजे बंद हो रहे हैं. स्टॉप चांगला विषय झाला असता. पोलिसांमुळे दरवाजे उघडले, नाहीतर पुढच्या स्टॉप पर्यंत त्यांना काही चान्सच नव्हता उतरण्याचा. तर निघालो आपण किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरून. सेम सेम आमचा रिकामा डबा. भारतीय रेल पुणे जंक्शन श्री छत्रपति शाहू महाराज टर्मिनस कोल्हापुर. वंदे भारत एक्सप्रेस में किर्लोस्करवाड़ी स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत सांगली रेल्वे स्टेशनवर. 2च मिनिटाचा उशीर झालेला आहे. जास्त काही वेळ झाला नाही. कवर करत आणलेलं आहे आपल्या ट्रेनने. हे पाहू शकता सांगली रेल्वे स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली ट्रेन आलेली. हां 1963-34 1963-34. ट्रेन पूर्ण थांबल्यानंतरच कृपया काळजीपूर्वक उतरा. तर मित्रांनो 279 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून आता आपण मिरज रेल्वे जंक्शनवर आलेलो आहोत. तर 1 मिनिटाचा म्हणजे 1 मिनिट अगोदरच आपण मिरज जंक्शनवर आलो आहे. मागे आपण ट्रेन 2-4 मिनटं उशिरा चालू होती, पण आत्ता वेळेवर आपली ट्रेन पोहोचलेली आहे. मिरज रेल्वे स्टेशनच्या मिरज रेल्वे जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आपली ट्रेन थांबलेली. जास्त वेळ नाही थांबायची. जाऊ मध्ये. आता बाहेर अंधार पडलेला आहे आणि दाखवण्यासारखं पण काही राहिलेलं नाही. आता शेवटचा स्टॉप असेल आपलं छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. वंदे भारत एक्सप्रेस
पोहोचूयात लवकरच. Meerut. Indian Railways wishes you a happy and comfortable journey. तर शेवटच्या स्टॉपपर्यंत आलो, पण रेल्वेमध्ये बघा स्वच्छता किती ठेवलेली, बसणाऱ्यांनी पण आणि स्वच्छता करणाऱ्यांनी पण. 7:40 कोल्हापूर स्टेशनमध्ये पोहोचण्याचा टायमिंग आहे, पण आपण 7:32 म्हणजे 8 मिनटं आधीच कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत. पोचलो आहोत मित्रांनो कोल्हापूर रेल्वे स्थानकात, आणि हेच आहे आपलं गंतव्यस्थान. तर आलो आहोत मित्रांनो आपल्या आपले शेवटचे स्थानक कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर, छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर रेल्वे टर्मिनल्सवरती. आणि हे आहे आपल्या रेल्वेचं समोरचं इंजिन, बघू शकता. कोणतरी ब्लॉगिंग करते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.